नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे 30पेक्षाही जास्त प्रकारच्या वाणाच्या वस्तू, ज्या आपण हळदी कुंकू समारंभामध्ये वाण देण्यासाठी वापरतो ना, तर त्याबद्दल आयडिया देणार आहे. सर्वप्रथम हे बघा, किती सुंदर डिझाईनचं हे हळदी कुंकवाचा करंडा आहे. हा तुम्ही देऊ शकता वाणामध्ये. हळदी कुंकवाची सुरुवात हळदी कुंकवाच्या वस्तूने करायची म्हणून मी यापासून सुरुवात केली. ही आहे दुसरी डिझाईन. हळदी कुंकवाचेच करंडे आहे दोन, एकामध्ये हळद आणि एकामध्ये कुंकू ठेवू शकतो. या डिझाईनचं पण वाण तुम्ही देऊ शकता. तर तिसरी वस्तू आहे ही कुंकवाचा करंडा, तिसऱ्या डिझाईनचा. या डिझाईनचा कुंकवाचा करंडा पण तुम्ही देऊ शकता. तिन्ही डिझाईन छान आहे. तुम्हाला जसं आवडेल, जी डिझाईन आवडेल त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. त्यानंतर हे असे डबे देऊ शकता तुम्ही, छोटे छोटे वाणामध्ये वापरतात. आपण दिल्याच्यानंतर त्यांनी हव्या त्या वस्तू यामध्ये ठेवू शकतात, पण आपण देऊ शकतो ह्या वस्तू पण. मग त्यानंतर बांगड्या देऊ शकता तुम्ही कलरच्या हातामध्ये घालण्यासाठी, डझनच्या हिशोबाने, अर्धा डझनच्या हिशोबाने. कलर वगैरे तुमच्या मनाने चूज करा. मी तुम्हाला एक राणी कलरमध्ये दाखवले. त्यानंतर डब्बा देऊ शकता तुम्ही असा, छान वाटेल, घरामध्ये कुठल्याही वापरासाठी येईल, आपण ज्यांना दिलो त्यांच्या. ही डिझाईन पण छान आहे. अशामध्ये वेगळे डिझाईन पण भेटू शकतात, देऊ शकता. मग त्यानंतर असे छोटे छोटे गंगाळे देऊ शकतो आपण. छान वाटतात हे असे, छोट्या वाणामध्ये देऊ शकतो. तांब्याचे गंगाळे आहेत हे पण देऊ शकतो आपण. त्यानंतर अशा भरपूर आयडिया आहेत. त्यानंतर जी मी दाखवणार आहे ती आहे ही वाटी स्टीलची. अशी छोटी वाटी पण देऊ शकता तुम्ही, किंवा मग वाट्यामध्येच मोठे वाट्या पण देऊ शकता. गंगाळ्यामध्ये सुद्धा थोडेसे मोठे गंगाळे असे देऊ शकता तुम्ही. स्टीलच्या वाट्या, स्टीलचे प्लेट पण देऊ शकता तुम्ही, तुम्हाला हवे असतील तर मोठे असे. स्टीलमध्ये भरपूर ऑप्शन असतात, बाकीच्या ह्याच्यामध्ये पण भरपूर ऑप्शन असतात. त्यानंतर हे असे छोटे छोटे डबे देऊ शकतो आपण, ज्याच्या मदतीने त्यांनी रांगोळी काढू शकतात. कुठल्याही आकाराचे डबे देऊ शकतो आपण. माझ्याकडे असे 3 आकाराचे होते घेतलेले, तर मग मी ते तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही यामध्ये बाकी तुम्हाला हवी अशी डिझाईन घेऊ शकता. छोटे छोटे आहेत हे डबे आणि छान वाटतात. हे वाणामध्ये कसं आपण छोटे छोटे आयटम वापरतो, क्यूट पण वाटतात, छान पण वाटतात. हे असे डबे पण देऊ शकता तुम्ही रांगोळीसाठी. मग त्यानंतर ही अशी स्टीलची पळी वगैरे पण देऊ शकता. ही हातवाडी आहे, भातवाडी. तुम्ही कुठली मोठी पळी देऊ शकता, भाजीची वगैरे. डब्बा देऊ शकता. अजून जास्त ऑप्शन्स ठेवले नाही मी, 30च्या जवळपास ठेवले, बस देऊ शकता. मग असे ज्योती देऊ शकता तुम्ही वाणामध्ये. छान वाटतं, देवांसमोर दिवे लावण्यासाठी वापर होतो, तर मग हे छान वाटतं. छोटे ज्योती पण देऊ शकता. मी जरा मोठ्या आकाराचे घेतले, छोटे पण होते, पण आता मी एकच ठेवले ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. छोटेवाले ज्योती पण देऊ शकता तुम्ही. ज्योतींमध्ये भरपूर डिझाईन्स असतात, वेगवेगळ्या डिझाईनच्या ज्योती पण देऊ शकता. मग ह्याच रांगोळी काढण्याचा साचा अजून एक आहे माझ्याकडे वेगळ्या डिझाईनचा. अशा पद्धतीचे साचे पण देऊ शकता तुम्ही. यामध्ये भरपूर ऑप्शन्स असतात, भरपूर डिझाईन्स असतात. कुठल्याही प्रकारची डिझाईन तुम्ही देऊ शकता. त्यानंतर पुढची वस्तू आहे बांगड्या. ह्या अशा प्रकारच्या कुंदन स्टोनच्या बांगड्या, काकणं पण देऊ शकता तुम्ही. छान वाटतात ह्या अशा डिझाईनच्या. यामध्ये खूप भरपूर व्हरायटी असतात. गोटांमध्ये गोटा कुठल्याही प्रकारच्या कलरच्या देऊ शकता तुम्ही, किंवा मग स्टोनच्या वगैरे देऊ शकता. बांगड्या आपण वाणांमध्ये देऊ शकतो. मग त्यानंतर ही अशी रांगोळी काढण्याची चाळणी आहे. अशा प्रकारची चाळणी पण असते वेगवेगळ्या डिझाईनची, तर हा प्रकार पण तुम्ही वापरू शकतो वाणांमध्ये. त्यानंतर आहे टिकली पॅकेट. टिकली पॅकेट पण तुम्ही देऊ शकता वाणामध्ये. मी 2 प्रकारचे घेतल्या. सहसा आपल्या सुवासिनी बायकांना अशा डिझाईन वापरण्यासाठी आवडतात, म्हणून मी या 2 डिझाईन ठेवलेल्या आहेत. असे डिझाईन पण तुम्ही देऊ शकता वाणांमध्ये. त्यानंतर आरसा देऊ शकता. हा छोटा आरसा होता माझ्याकडे, तो पण मी दाखवण्यासाठी घेतलेला आहे. तर अशा प्रकारचे आरसे देऊ शकता तुम्ही. आपण शृंगार करण्यासाठी बायका आरसा वापरतात ना, तर मग ते शृंगाराचंच एक प्रतीक आहे.
आरसा देऊ शकता, मग मेहंदी कोन देऊ शकता. कुठल्याही समारंभाच्या अगोदर सुहासिनी बायका मेहंदी लावतात हातावरती, तर मग तुम्ही मेहंदी देऊ शकता. शृंगारापैकीच हा एक प्रकार आहे नखपालिश, नेल पॉलिश, नेल पेंट. तर ही वस्तू पण तुम्ही वाणमध्ये देऊ शकता. यामध्ये अजून आहे व्हेरायटी दुसरी, तर लिपस्टिक. महिलांचा आवडता, भरपूर महिलांचा, सगळ्या नाही म्हणता येत, पण भरपूर महिलांची आवडती वस्तू असते ही. तर लिपस्टिक पण तुम्ही देऊ शकता. लाल कलरची, चॉकलेटी, कुठल्याही कलरची तुम्हाला जशी आवडेल तशी देऊ शकता. त्यानंतरची वस्तू आहे अत्तर. अत्तर पण वाणामध्ये, शृंगाराचा हा प्रकार असतो सुगंधित वाटण्यासाठी. तर अत्तर पण देऊ शकता. सेंटची बॉटल, परफ्यूम बॉटल पण देऊ शकता. मी अत्तरच ठेवले, परफ्यूम बॉटल ठेवले नाही व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी. खूप छान असं वाटेल अत्तर. 2 होत्या माझ्याकडे, दोन्ही ठेवल्यात मी. त्यानंतरची वस्तू आहे क्लेचर, खेकडा, डोक्याची क्लिप, पिन जे आपण म्हणतो ना, ती वस्तू पण देऊ शकता. भरपूर बायका वापरतात वाण देण्यासाठी, छोटं असं असते. मग त्यानंतरची वस्तू आहे ह्या बांगड्या. म्हणजे मी कुंदनच्याच पण 4 बांगड्यांचा सेट ठेवला आहे. काही 2मध्ये भेटतात, काही 4मध्ये भेटतात. तर 4 आपण जे मिसळून ठेवतो ना, त्या बांगड्या आहेत ह्या, त्या पण तुम्ही देऊ शकता. 4चा सेट वाणामध्ये ठेवू शकता. वेगवेगळ्या डिझाईनच्या असतात यामध्ये बांगड्या. तुम्हाला हवी अशी डिझाईन देऊ शकता. यामध्ये दिसतच असेल तुम्हाला लाल आणि हिरव्या रंगाच्या मेणाची डिझाईन आहे या बांगड्यांवरती, म्हणून मी ह्या बांगड्या ठेवलेल्या आहेत दाखवण्यासाठी. त्यानंतर ही अशी स्टीलमध्ये छोटी प्लेट देऊ शकता तुम्ही. मोठी प्लेट पण जसं की मी सांगितले होते, मोठी प्लेट पण ठेवू शकता. यांचा वाटल्यास सेट ठेवू शकता, छान वाटतात. असे छोटे चमचे ठेवू शकता, किंवा हे असे डझनमध्ये, अर्धा डझनमध्ये भेटतात, त्यानुसार पण देऊ शकता तुम्ही. छान वाटतात वाणामध्ये देण्यासाठी, भरपूर बायका देतात त्यांचा आवडीचा आयटम म्हणून. त्यानंतरच्या वाणामध्ये हे आपण स्टीलचा करंडा होता माझ्याकडे, अगोदरच होता माझ्याकडे, मी नमुना दाखवण्यासाठी ठेवले इथे व्हिडिओमध्ये. त्यावरती लक्ष्मी मातेचं सुंदर असं कोरलेलं चित्र आहे या करंड्यावरती. आतमध्ये 3 खाने आहेत. तर तुम्ही अशा प्रकारचा स्टीलचा करंडा ठेवू शकता कुंकवाचा. मग ही अशी छोटी पळी ठेवू शकता, जसं की मी सांगितले मोठी पळी पण ठेवू शकता तुम्ही वाणामध्ये. त्यानंतर ही अशी भातवाडी छोटी आहे माझ्याकडे. क्यूट आयटम्स आहेत ना, भरपूर क्यूट वाटतात हे आयटम्स. मग असा थोड्या मोठ्या आकारामध्ये प्लेट आहे हा. अशा प्रकारची प्लेट ठेवू शकता. ती जी भातवाडी होती ती भातवाडी पण तुम्ही ठेवू शकता. आणि मग हा सण जो आहे आपला मकर संक्रांतीचा, तिळगुळचा असतो. तर मग मी शेवटी जाता तुम्हाला तिळगुळ पण देत आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. या प्लेटमध्ये तिळगुळ टाकलेत मी, गोडवा कायम राहावा म्हणून. मग मी तुम्हाला आता दाखवणार आहे की आपलं जे मी वाणांसाठी डेकोरेशन केले होते, ते डेकोरेशन संपूर्ण झाल्याच्या नंतर कसं दिसेल. यामध्ये मी सगळ्या पद्धतीचे वाण ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता एकत्र. किती सुंदर दृश्य वाटत आहे हे, अतिशय सुंदर असं दृश्य आहे. यामध्ये सगळ्याच प्रकारच्या वाणाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत मी, वेगवेगळ्या डिझाईनच्या. आणि वाणासाठी जे मी डेकोरेशन केले त्याला छान असं फुलांनी वगैरे सजवले होते, जेणेकरून बघायला पण आकर्षक वाटेल. यामधून तुम्ही डेकोरेशनची आयडियासुद्धा घेऊ शकता, जसं की मी डेकोरेशनसाठी वेगवेगळे व्हिडिओ बनवतच असते वारंवार. तर तुम्ही यातून तुम्हाला हव्या अशा त्या आयडिया घेऊ शकता. आणि ही जी फुलांची रांगोळी, हे जे डेकोरेशन फुलांचं केले आहे मी, याचा एक वेगळा व्हिडिओ बनवले आहे, चॅनलवरती अपलोड पण केलेले आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता. या व्हिडिओच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तो. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला, मी ज्या वाणांच्या आयडिया दिल्या त्या आयडिया आवडल्या असतील, माझं बोलणं वगैरे सगळं काही आवडलं असेल, तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता, कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना सांगू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांना पाठवू शकता, शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनी हा व्हिडिओ पाहतील आणि त्यांना पण यातून हव्या असतील तर कुठल्या आयडिया भेटतील आणि ते घेऊ शकतात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर. मी पूर्ण मेहनत घेतलेली आहे. तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या